राजा म्हणजे विष्णूचा अवतार. आपल्या लाडक्या शोभाला छत्रपती झालेलं जिजाऊसाहेब पाहत होत्या. आणखी काय हवं होतं त्यांना? त्यांना काहीही नको होतं, पण शोभाराजांना त्या हव्या होत्या. राज्याभिषेक झाला. गडावरती गार वारा वाहू लागला आणि शोभाराजांनी आणलेलं हे आपलं दैवत अलगद पाचाडला नेऊन ठेवलं. जाता जाता रायगडाच्या जय विजय बुरुजांनी त्यांना विचारलं असेल, आऊसाहेब आता पुन्हा कधी येणे? आऊसाहेबांनी नकळत मान वरती केली असेल, आता कैसे येणे जाणे? आता खुंटले बोलणे. आणि ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला. बुधवार होता त्या दिवशी. तिरंगी दिनांक होता 17 जून 1674. मध्यरात्र झाली. अवतीभोवती मायेची मंडळी जमली होती. आपला सूर्यपराक्रमी मुलगा शेजारी बसला होता आणि मृत्यूचे पाश पडायला लागले होते. आईसाहेबांनी डोळे मिटले. शिवनेरीवरती शिवबाला अंगाई गाणारी, लाल महालात लाड करणारी, राजगडावरती स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई आता आता पुन्हा कधीच दिसणार नव्हती. आईसाहेबांनी डोळे मिटले आणि स्वराज्यावरचा हा पहारा संपवून आईसाहेब निघाल्या दूर. छत्रपतींचे छत्र हरपले. मराठ्यांचा राजा पोरका झाला.